आपल्यासोबत राम कदम आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. सगळे आमदार इथे एकत्रित होत आहेत स्मारक मूर्तीवर. नाही, परिवारामधलं ही एक अशी वास्तू आहे, पवित्र वास्तू आहे, जिथे शिस्त काय असते, त्यागपूर्ण आणि समर्पित जीवन राष्ट्रासाठी कसं वाहून द्यायचं असतं, त्या सगळ्या गोष्टी या पवित्र भूमीत येऊन शिकायला मिळतात. आणि जेव्हा जेव्हा नागपूरचं अधिवेशन होतं तेव्हा आम्ही सगळेजण ह्या अधिवेशनाच्या वेळेस इथे येतो, बौद्धिक वर्ग होतो, हं, पवित्र वास्तूला वंदन करता येतं. अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतात. त्यामुळे आम्ही सगळे आमदार आज या ठिकाणी आलेलो आहोत. अजित पवार दिसून नाही राहिले अजूनपर्यंत. 8 वाजून गेले. आठची वेळ होती. अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. 8 वाजून गेलेले आहेत. आठची वेळ सगळ्यांना देण्यात आली आहे. कोणाची? अजित पवार. नाही, मला त्याबाबत कल्पना नाही, ते येणार आहेत का नाही येणार आहेत. पण आता महायुतीचा घटक आहे. पण जे भारतीय जनता पार्टीचे जे आमचे आमदार आहेत, ते सगळे लोक येतात. नक्कीच. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.